नर्मदे हर. नर्मदा परिभ्रमण एक निरंजन पर्व दुसरे ह्याच्या पुढच्या भागात मी सोनाली लिखितकर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मग आम्ही त्या आश्रमामध्ये गेलो आणि आश्रम छान होता. जातानाचं पण असं रस्ता असा एकदम हे होता, काय म्हणतात त्याला, असं दोन्ही साईडनं झाडं वगैरे आणि असा एकटा शांत दुपारचा. जाताना त्यांनी मला तिथे बाहेर विचारलं की तुम्ही परिक्रमावासी आहात का, किंवा तुम्ही म्हणजे कधी जाणार वगैरे काय, असं थोडं बाहेर थोडीशी त्यांनी विचारणा केली आणि मग आत सोडलं. आत गेल्यानंतर मग तिकडे जे होते त्यांचं ऑफिससारखं होतं, त्यांना म्हटलं की मी एकटीच आहे आणि परिक्रमावासी आहे. तर मग ते म्हणे ठीक आहे, ते यहाँ तो बहुत कमरे है, आप रुक सकते हो म्हणून. मग त्यांनी एक खोली दिली तिथे पण, आणि ती पण असंच व्यवस्थित म्हणजे टॉयलेट बाथरूम वगैरे असलेली होती. म्हटलं आता मैयानी यावेळेला तिसऱ्यांदा दिली होती खोली. पहिल्यांदा झाला होता उद्योग भरपूर, दुसऱ्या वेळेला काही झाला नव्हता आणि तिसऱ्या वेळेला आता परत दिली होती खोली. त्यामुळे मी मैयाला म्हटलं मैया सुखरूप ठेव गं बाई. आणि ते म्हणले की हां खोली तर ठीकठाक आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे अशी खूप स्वच्छ नव्हती पण काम चलाऊ होती म्हणजे असं. आणि खाली पण त्यांचे हॉल होते, पण ते म्हणे की आत्तापर्यंत तर कोणीच आलेलं नाही आहे. म्हणजे संध्याकाळी जवळजवळ 4:30-5 वगैरे वाजले होते. ते म्हणे अजून तरी कोणीच परिक्रमावासी आलेला नाही आहे, त्यामुळे तुम्ही वर झोपा, किंवा नंतर कोणी आले तर तुम्हाला खाली झोपायचं तर खाली झोपू शकता, वर झोपू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मग मी म्हटलं ठीक आहे चला, आता पण सामान तर टाकू पहिलं. त्यामुळे ते खांद्यावरचं ओझं त्या खोलीमध्ये जाऊन अक्षरशः फेकलं आणि थोडंसं फ्रेश होऊन मग तिकडनं निघाले. आता बाबाजींना म्हटलं की आता कुठं जायचं आहे. मग बाबाजी म्हटले ठीक आहे, आता तुम्ही खूपच थकलेल्या दिसतात, तर पहिले आपण चहा पिऊया म्हणून. मग ते तिथूनच म्हणजे जे गाव मेन लागत होतं त्या गावामध्ये गेलो आणि पहिल्यांदा एका ठिकाणी चहाची टपरी होती. ते त्यांच्या बहुतेक परिचयाचंच असावेत, तर त्यांनी सांगितलं की परिक्रमावासी आहे, इनके लिए भी चाय दे दो. आणि मग ते स्वतः पण दोघांनी म्हणजे चहा घेतला तिथे. चांगला होता चहा. आणि गाव मग अगदी असं पुरातन टाईपची काही घरं समोर होती, 2 मजली होती. आणि मग त्यांनी सांगितलं, दाखवलं मला की जो मैयाचा आत्ता पूर आला होता तर कोणत्या ठिकाणापर्यंत, म्हणजे जवळजवळ एक मजला पूर्णच बुडून दुसऱ्या मजल्याच्या वरपर्यंत पाणी आलं होतं. एवढं पाणी आलं होतं म्हणे यावेळेला गावामध्ये. चांदोद गावचं इथे खूप जुनी इमारत आहे. काय होतं त्यावेळेला, काहीतरी राहण्याची सोय असावी. म्हटलं बाप रे बाप, म्हणजे यावेळचा मैयाच्या पुराचा कहर तर खूपच होता. म्हणजे अनेक वर्षांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात मैयाला पूर आला होता आणि खरंच खूप म्हणजे नुकसान झालं यावेळेला. म्हणजे कधीकधी असं वाटतं ना की काही ना काहीतरी त्याच्यातसुद्धा असतं की लोकांचा पण वागणूक खूप बदललेली असते. लोक फक्त तिथे सगळे जाऊन गाड्या धुतात आहेत मैयाच्या पात्रात, कुठं काय अगदी जवळजवळ जाऊन राहतात आहेत आणि एन्क्रोचमेंट चालू आहे. शेती पण तशीच अगदी कडेपर्यंत आणलेली आहे. आता सगळ्या गोष्टींचा कुठं ना कुठं परिणाम होणार आहे. तर मग ते सगळं पाहिलं आणि चांदोद गावाचं पण जरा दर्शन घेतलं. आणि मग बाबाजींना म्हटलं की तुम्ही आता निघायला पाहिजे, कारण की तुम्ही पण खूप सकाळपासून हिंडताय, तुमच्या घरचे पण वाट पाहत असतील, तुम्ही पण थकला असाल. तर ते म्हणले हो बरोबर आहे, पण तुम्हाला समाधान वाटलं का. तर म्हणलं हो, मला खूप समाधान वाटलं आणि खरंच आनंद झाला की मैयाच्या कृपेनं, तुमच्या कृपेनं मला हे सगळं आणि अगदी शांतपणे छान बघता आलं. म्हणलं मी तुमचे किती आभार मानू मला काही कळत नाही. आणि असं म्हणून मी त्यांच्या पायाला स्पर्श केला आणि मनापासून नमस्कार केला. आणि आपण पोचलो होतो चांदोद या गावी. आणि आपल्याला स्कूटरवाल्या बाबाजींनी खूप छान सगळी दर्शनं करून आणलं होतं आणि या माधवनाथ महाराज आश्रमामध्ये सोडलं होतं. आता आश्रमामध्ये संध्याकाळी 5-5:30पर्यंत तर कोणीच आलेलं नव्हतं आणि बाबाजी निघून गेले होते. मग मी थोडा वेळ तिथे शांतपणे आराम केला आणि जरा आपले सगळं एक पिशवीमध्ये काय आहे आपल्या पाठीवरच्या सामानं जरा थोडं काढून जरा पाहत बसले त्याचं.
कारण की तो रोजचा एक असा एक छंदच असायचा की एकदा सगळं पिशवीमधलं काढायचं, पुन्हा भरायचं. कारण की ते सामान थोडंच असायचं, पण कधी-कधी आपल्याच गोष्टी त्या पिशवीच्या बोचक्यामध्ये सापडायच्या नाहीत कुठंतरी. तर तसा थोडा वेळ कार्यक्रम चालला आणि मग मला थोडासा आवाज येतो आहे काही लोकांचा असं वाटलं. मग मी खोलीतून बाहेर आले आणि खोलीला अशी बाहेर गॅलरी होती. म्हणजे सगळ्यांना कॉमन गॅलरी होती सर्व खोल्यांना मिळून. वर एक 10-12 खोल्या होत्या आणि खालच्या साईडला हॉल होता परिक्रमावासींसाठीच. आणि तिथे एक 10-15 जण लोकं आले आहेत असं माझ्या लक्षात आलं. मग एक 10-15 मिनटं मी जाऊ दिले आणि त्याच्यानंतर मग मी बघायला गेले खाली कोण आहे म्हणून. तर खाली एक मंडलावाला लोकांचा गट होता आणि एका गावातलेच ते 10-15 लोकं आले होते. आणि एक मुलगी जी शहरी भागातली असावी, मुलगी म्हणजे साधारण 40शीच्या दरम्यान वय असेल तिचं, तर ती मला दिसली तिथे. आणि पहिल्यांदा तर तिच्या वेशभूषेवरून मला असं वाटलं की एखादा मुलगाच आहे की काय, कारण थोडासा केसांचा बॉयकट वगैरे असा थोडा केलेला होता. आणि मग तिच्याशी थोडं मी बोलले की काय कसं, तर ती म्हणे मी सायकलवरून परिक्रमा करते आहे. तर मला खूप आश्चर्य वाटलं आणि छान वाटलं की बाबा एकटीच अशी एवढ्या लांब परिक्रमा करते आहे. आणि म्हणजे तिच्या धाडसाचं पण कौतुक वाटलं, कारण सायकल चालवणं ही पण काही सोपी गोष्ट नाही आहे आणि ते पण सगळं सामान वगैरे घेऊन. आणि म्हणजे दुसऱ्या कुठल्या वाहनाचा आधार घेताच येत नाही, तुम्हाला सायकल म्हणजे सायकल चालवावीच लागते. तर मग तिच्याशी थोडा गप्पा मारत बसले आणि मग नाव वगैरे काय विचारलं. तर त्यातून लक्षात असं आलं की याच्यासाठी एक मागचा संदर्भ मला तुम्हाला सांगावा लागेल. जेव्हा आपल्याला जे 2 दादा भेटले होते, म्हणजे गोडसे आश्रमाच्या अलीकडेपासून 1-2 दिवस जे माझ्याबरोबर 2 दादा होते, 70चे ते दादा होते दोघेही जण. त्यातले एक जण खूप बोलणारे आणि एक हे असं मी ज्यांना बँकवाले म्हणायचे, तुमच्या कदाचित लक्षात असेल. तर त्यापैकी एका दादांनी सांगितलं होतं मला की त्यांची मुलगीसुद्धा सायकलवरून परिक्रमा करते आहे आणि ती ही मुलगी होती. आणि मला खरोखर आश्चर्याचा धक्का बसला की असं वाटतं दुनिया छोटी आहे म्हणतात तसं. म्हणजे ती मुलगी आणि आम्ही समोरासमोर भेटलो होतो. मला असं कधी वाटलंही नव्हतं आणि मी थोडंसं डोक्यातनं माझ्या विसरूनही गेलं होतं की ती परिक्रमा करताना पुढे कुठे आपल्याला भेटेल. कारण की तेव्हा मी पायी चालण्याचा सुरुवातीला विचार केला होता आणि नंतर माझं वाहन असं चालू झालं होतं थोडं-थोडं. आणि अचानक ती भेटली आणि खूप आनंद झाला. आणि म्हणजे अगदी जुनं कोणीतरी भेटलं आहे असं आमच्या गप्पा चालू झाल्या. आणि तिलाही खरंच आश्चर्य वाटलं की तिच्या वडिलांची आणि माझी पण आधी भेट झाली होती आणि आम्ही 1-2 दिवस असं बरोबर चाललेलो होतो, हे तिला सगळं सांगितलं. आणि मग एकमेकींचे फोन नंबर वगैरे घेतले आणि मग संध्याकाळ आमची अशी छान मजेत गेली. आणि बाकीचे पण ते जे होते बाकीचे लोकं पण परिक्रमावाले, तर मग मी बराच वेळ तिथेच गप्पा मारत बसले होते. पण मग एकदा सगळं सामान सगळं लावून टाकलेलं होतं, कपडे वगैरे सगळेच वर तिकडे वाळत वगैरे सगळे टाकलेल्या होत्या गोष्टी. तर पुन्हा खाली काढा करायचा वगैरे कंटाळा आला आणि तिला विचारून बघितलं की तू येतेस का वर माझ्या खोलीमध्ये. तर मग ती म्हणे जाऊ दे, तर मलाही ते सामान सगळं परत उचलायचा कंटाळा आला आहे आणि आता सेट झाले आहे मी इथे, तर तसं काही काळजी नाही. आपण झोपेपर्यंत इकडे तिकडे गप्पा मारू आणि जे काही आहे ते आपले अनुभव शेअर करू आणि मग आपण आपल्या आपल्या ठिकाणी झोपू. मग ठीक आहे, हरकत नाही म्हणलं. आणि संध्याकाळी मग सगळेच जण आपापल्या व्यवधानाला लागले. नंतर मग रात्री जेवण वगैरे पण तिथे चांगलं होतं आणि जेवण करून मग आम्ही झोपलो. संध्याकाळची सुद्धा आश्रमामध्ये जी आम्ही एक फेरफटका मारला, तर आश्रम पण चांगला होता, मोठा परिसर होता आश्रमाचा. आणि असं थोडं शेती वगैरे पण त्यांची तिथे लावलेली होती जरा. तर छान वाटलं, म्हणजे आश्रमामध्ये आनंद झाला. आणि काही त्यांचे प्रवचनं वगैरे पण संध्याकाळी असे लाऊडस्पीकरवर लावून ठेवलेले होते, म्हणजे असे प्री रेकॉर्डेड कोणीतरी लावलेले होते. मग ते पण थोडं चालू होतं, पण ती भाषा थोडी गुजराती असल्यामुळे ते नीटसं लक्षात येत नव्हतं. गुजराती मिश्रित हिंदी अशी भाषा होती थोडी. नंतर मग ते सगळं झालं आणि सकाळच्या वेळेला मग मी म्हटलं आता आपल्याला इथून निघायचं आहे चांदोदवरनं आणि पुढे जायचं होतं आपल्याला कुबेर भंडारीला. तर कुबेर भंडारी एक साधारणपणे 8-10 किलोमीटर अंतर आहे चांदोदवरून. आता त्याला काही लोकं नावेनं पण जातात, पण ते नावेतून जायचं म्हटलं तर नर्मदा मैया क्रॉस होते आणि ते काही करता येणार नव्हतं. त्यामुळे मग पुलावरून जायचं, म्हणजे थोडासा लांबून रस्ता आहे, जो ओरसंग नदीचा पूल आहे त्याच्यावरून जावं लागतं. मग त्याच्यावरून जावं लागतं तर एक साधारणपणे 2-2.5 तास तरी जवळजवळ अंतर चालावं लागतं. तर तेवढं अंतर पार केलं आणि वाटेत जातानाच जो पूल होता त्या पुलावरून असं खाली लक्ष गेलं ओरसंग नदीच्या इथे, तर तिथे लांबवर
अशा 2 मगरी ऊन खात असलेल्या दिसल्या. मगर मैयाचं दर्शन झालं आणि त्यामुळे बरं वाटलं, कारण की नर्मदा मैयाचं वाहन मगर आहे असं समजतात आणि परिक्रमेत तुम्हाला एखाद्या वेळेला तरी मगरीचं दर्शन झालं म्हणजे तुम्हाला नर्मदा मैयाचं दर्शन झालं असं परिक्रमावासी मानतात. त्यामुळे ते छान दर्शन असं घेतलं. अर्थात लांबून होतं आणि ते तितकंसं नीट दिसत नव्हतं, म्हणजे कॅमेऱ्यातून जरा दिसत होतं पण प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत नव्हतं, कारण तसंही चष्मा असल्यामुळे दूरची एवढी लांबची नजर तेवढी परफेक्ट आपली नसते. त्यामुळे तसं दर्शन घेतलं आणि ओरसंग नदीवरून कुबेर भंडारीपर्यंत पोचलो. हिल नहीं रहा है बिल्कुल भी. और इधर एक ये पंछी है, उसके पीछे भी दिख रहे हैं ना. आता कुबेर भंडारीपर्यंत पोचले आणि त्याच्यानंतर कुबेर भंडारीला फार काही गर्दी नव्हती, पण जनरली असं म्हणतात तिथे अमावस्या पौर्णिमा आणि त्या दिवशी तो कुंभ होता तिथे, अर्धकुंभ. आणि त्याच दिवशी रामजन्मभूमीचं पण सगळं होणार होतं. त्या दिवशी संपूर्ण रामलल्लाची स्थापना होणार होती. तो दिवस होता आणि त्यामुळे सगळीकडे असं उत्साहाचं वातावरण पण होतं आणि तिथे एक सुरक्षा व्यवस्था पण बरीच दिसत होती कुबेर भंडारीला. आणि बरेच लोक तिथे येतात, कारण कुबेर भंडारी हे एक असं तिथलं प्रेक्षणीय आणि महत्त्वाचं ठिकाण आहे. गुजराती लोक खूप मानतात आणि कुबेर म्हणजे शेवटी पैशाची देवता आहे, त्यामुळे गुजराती लोक तर तिथे दर्शन घेणं हे स्वाभाविकच आहे. तर त्यामुळे तसं तिथे थोडी गर्दी होतीच तशी, पण तरीही लोकांचं म्हणणं होतं की नेहमी जेवढी असते त्याच्यात ती अगदी 1/100सुद्धा नाही आहे, तुमच्या वेळेला फारच कमी गर्दी असं त्यांचं म्हणणं होतं. मग तिथे तर मग मी आदल्या दिवशीच आमची म्हणजे ते स्नान असं ते झाल्यामुळे तिथे तर मी जाऊन काही स्नान करणार नव्हते, कारण की तेवढा वेळ थांबायचं पण नव्हतं. पुढं जायचं होतं टिळकवाड्याला. मग कुबेर भंडारीचं छानसं दर्शन घेतलं. आता आत तिथे काही फोटो व्हिडिओ वगैरे काढायला परवानगी नाही आहे, तर त्यामुळे नुसतं लांबूनच म्हणजे बाहेरच्या भागांचंच फक्त फोटो व्हिडिओ घेतले. आत जाऊन मात्र दर्शन घेतलं आणि बाहेर आले आणि मग तिथून बस होत्या जाणाऱ्या टिळकवाड्यापर्यंत, पण तिथे बऱ्यापैकी अंतर लांब होतं. मग त्या बस स्टॉपला बराच वेळ थांबलो आणि तिथून मग टिळकवाड्याला जाणारी बस मिळाली. मग टिळकवाड्याच्या बसनं मी टिळकवाड्याच्या मेन ह्याच्यापाशी भागापाशी उतरले आणि तिथून एखादा किलोमीटर अंतरात आपल्याला जावं लागतं. मग ते अंतर जात होते आणि जाताच त्या दिवशी रामजन्मभूमीचा सोहळा असल्यामुळे बरेच लोक दुपारच्या वेळेला म्हणजे 11-11:30 वगैरेचा दरम्यान असेल तर तिथे रांगोळ्या वगैरे काढणं त्यांचं चालू होतं. आणि माझ्या मनामध्ये खूप मला असं वाटत होतं की जेव्हा रामजन्मभूमीचा सोहळा ज्या दिवशी असेल तर त्या दिवशी आपल्या जवळपासचे लोक किंवा पुण्यामध्ये भरपूर त्याचा मोठा उत्साह असेल आणि तो आपल्याला आनंदामध्ये बघता आला असता. किंवा अयोध्येत असतो तर फारच सुंदर असतं, पण अयोध्येत तर काही शक्य नव्हतं, पण निदान आपल्या गावी आपण बघितलं असतं. पण त्याच्याहून सुंदर असं सगळं मैयानी मला त्या दिवशी सगळं करून दिलं तिथे, कारण की टिळकवाड्यामध्ये सुद्धा इतकं सुंदर रांगोळ्या वगैरे मुलं लहान मुली घालत होत्या त्या बघायला मिळाल्या. तुमने बनाई या मम्मीने बनाई? हाँ, बोलो जय श्री राम, जय हनुमान. अच्छी आई है नर्मदे यार, हमने बनाई है. हाँ अच्छी है. राज राम जी के लिए बनाई तो और भी अच्छा लग रहा है. अभी ये भी बिटिया बना रही है, देख लेते हैं उसका भी. राम जी का बना रहे हैं. टिळकवाडा छोटंसं गाव आहे, इथे पण चालू आहे रामाचं. बोलो जय श्रीराम, जय श्रीराम, जय हनुमान. अरे वा, धनुष्य, झेंडा आणि दिवे लावलेत. काहीतरी आहे प्रत्येक गावात काही ना काही. टिळकवाडामध्ये येते चालत आणि आता आश्रम दिसतोय. हाच बहुतेक वासुदेव कुटीर आहे की काय म्हणून, पण बाकी तर काही ठिकाणी इथे जास्ती हे दिसतंय सजावट वगैरे.
बघूया आज जाऊन आता.